नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागामार्फत नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। काल संध्याकाळी 9 ऑगस्ट 2024 रोजी अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नियुक्ती संदर्भात। आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया कोणत्या पदासाठीचे नियुक्तीचे आदेश जे आहेत ते जलसंपदा विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या नियुक्ती संदर्भात योग्य माहिती समजेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी हे अपडेट आलेली आहे। यामध्ये प्रति अधीक्षक अभियंता कुकडी सिंचन मंडळ पुणे यांच्यामार्फत नियुक्तीचे आदेश जे आहे ते जारी करण्यात आलेले आहे। यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क या पदाकरिता जलसंपदा विभागामार्फत नामनिर्देशनाने तात्पुरती नियुक्तीकरिता शिफारस करण्याबाबत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CEA या पदासाठीचे नियुक्तीचे आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहे। संदर्भ पहा, महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग शासन निर्णय दिनांक 27/1/2023 नुसार, तसंच शासन जलसंपदा विभागाचे पत्र दिनांक 3/4/2023 नुसार, तसेच सदस्य सचिव समन्वय समिती तथा अधीक्षक अभियंता व परिमंडळ अधिकारी दक्षता पथक मुंबई परिमंडळ ठाणे यांच्याकडील पत्र क्रमांक सरळसेवा पदभरती संदर्भातील दिनांक 7/8/2024 नुसार आणि आपले कार्यालयाचे रिक्त पदानुसार मागणी पत्र दिनांक 23/10/2023 च्या जे काही संदर्भ देण्यात आलेले आहे त्या संदर्भाच्या अधीन राहून या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहे ते निर्गमित करण्यात आलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहा, जवळपास जी 14 संवर्गाची रिक्रुटमेंट प्रोसेस झालेली आहे। यामध्ये 4497 रिक्त पदे सरळ सेवेने भरणे बाबत दिलेल्या शासन मान्यतेनुसार सरळसेवा पदभरती प्रक्रिया या ठिकाणी राबविण्यात आलेली आहे। संदर्भ क्रमांक 1 नुसार आणि विद्यार्थी मित्रांनो, जी 29 आणि 31 जुलै 2024 रोजी जी जाहिरात या ठिकाणी अधिकृत संकेतस्थळावरती जलसंपदा विभागाच्या हे प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यानुसार तुमचे नियुक्ती समन्वय समिती यांच्यामार्फत पुढील नियुक्ती विषयक कार्यवाही पुणे परिमंडळाला प्राप्त झालेली आहे। आता संदर्भ क्रमांक 3 नुसार नियुक्तीचे आदेश जे आहेत या ठिकाणी पुणे परिमंडळ यांच्यामार्फत जारी करण्यात आलेले आहे। ओके, सो त्यानुसार पहा, भरती प्रक्रियेमध्ये उपलब्ध व शिफारस प्राप्त उमेदवारांना सोबतचे परिशिष्ट क्रमांक नुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क वेतन स्तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। S8 नुसार S8 नुसार 25,500 ते 81,200 एवढी पे स्केल किंवा वेतन श्रेणी तुम्हाला या ठिकाणी या CEA स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी असणार आहे। यामध्ये या वेतन श्रेणीमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शवलेल्या मंडळातील रिक्त पदावर खालील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येत आहे। सो विद्यार्थी मित्रांनो पहा, तुमच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तसेच तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला कुठलं विभाग किंवा कुठलं जे तुमचे नियुक्तीचे ठिकाण आहे ते देण्यात आलेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। उमेदवारांची नियुक्ती व सविस्तर पदस्थापना आदेश निर्गमित करण्यापूर्वी मंडळाने व त्यानुसार उमेदवारांना रुजू करून घेण्यापूर्वी संबंधित विभागाने खालीलप्रमाणे मूळ कागदपत्रे तपासून घ्यावीत व नंतरच नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे। ठीक आहे, सो या काही महत्त्वाच्या आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत नियुक्ती संदर्भात। सो जे काही ज्यावेळेस तुम्ही नियुक्तीसाठी त्या तुम्हाला जे ऑफिस भेटलेलं आहे किंवा कार्यालय भेटलेले आहे त्या ठिकाणी जाताल त्यावेळेस तुम्हाला ही जे काही क्रायटेरिया आहे डॉक्युमेंट आहे त्या ठिकाणी चेक करणार आहे। ठीक आहे, सो पहा, वयोमर्यादा 21/11/2023 नुसार अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकास तुमचं एज काय होतं ते चेक केलं जाणार आहे। वयाची दाखल्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र, जन्मदाखला तपासावे। तसंच उमेदवारांसाठी किमान 18 वर्ष पूर्ण, खुल्या वर्गासाठी 38, अंशकालीन, अनाथ, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, माजी सैनिक यांकरिता 45 वर्ष। तुम्ही या ठिकाणी ही जी डिटेल आहे ते PDF मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो। त्यावरती जी डिटेल आहे हे कार्यालयीन कामकाजासाठी देण्यात आलेली आहे।
ओके, ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंगसाठी जाताल त्यावेळेस त्या ठिकाणी कार्यालयामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला तपासणी केली जाणार आहे किंवा तुमचे डॉक्युमेंट या ठिकाणी व्हेरीफाय केले जाणार आहे आणि नंतरच तुम्हाला नियुक्ती जी आहे ते दिली जाणार आहे. ओके, सो किमान शैक्षणिक अर्हता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी BE किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका, डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर किंवा तिला समकक्ष अर्हता धारण केलेली एखादी पदवी असणार आहे. ठीक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, पहा जे काही तुमच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत यामध्ये अधिवास प्रमाणपत्र आहे, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अर्थात NCL असणार आहे, नॉन क्रिमिलियर. ओके, सो कॅटेगरीनुसार तुम्हाला जे जे काही डॉक्युमेंट आवश्यक असणार आहे किंवा जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतेवेळी तुम्हाला जे डॉक्युमेंट तुम्ही सादर केलेले आहे तेच डॉक्युमेंट या ठिकाणी परत एकदा व्हेरीफाय केले जाणार आहेत आणि नंतरच तुम्हाला जॉईनिंग जी आहे ते देण्यात येणार आहे. ठीक आहे. सो आता या ठिकाणी उमेदवारांची लिस्ट आपण पाहूयात. ओके, सो ही काही महत्त्वाची अपडेट आहे. सो या ठिकाणी पहा. ओके, सो परिमंडळाचे नाव अधीक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे संशोधन विभाग संचालनालय परिमंडळीय अधिकारी पुणे परिमंडळ पुणे या ठिकाणी पुणे परिमंडळाची ही अपडेट आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं नाव. ओके, तुमच्या नावाच्या समोर मेरिट नंबर आहे, कॅन्डिडेट फुल नेम, जेंडर, मोबाईल नंबर, तसंच तुम्हाला करस्पॉन्डंट ॲड्रेस, तुमचं करस्पॉन्डंट ॲड्रेस आणि कॅटेगरी वाईज क्लेम झालेलं सोशल रिझर्वेशन जे काही रिझर्वेशन आहे ते नुसार तुम्हाला तुमच्या नावाच्या पुढे समोर दिसेल. तसंच तुम्ही कुठल्या प्रवर्गातून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे आणि रिकमेंडेड सर्कल म्हणजे तुम्हाला पदस्थापना कोणत्या ठिकाणी तुमची नियुक्ती करण्यात आलेली आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आता सुप्रिटेंडिंग इंजिनियर कुकडी इरिगेशन सर्कल पुणे या ठिकाणी या पदाकरिता नियुक्ती किंवा या उमेदवारांसाठी नियुक्ती देण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो तुमच्या नावाच्या समोर तुम्ही पाहू शकता कुठलं इरिगेशन डिपार्टमेंट तुम्हाला या ठिकाणी अलोकेट झालेलं आहे ते. ओके, सो ही अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदासाठीचे आणि जे काही अपडेट आता येणारच आहेत. जवळपास बरेचसे पदे या ठिकाणी जलसंपदा विभागामार्फत भरले गेलेली आहेत. जर काही तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट बॉक्सद्वारे कमेंट्स करून नक्की सांगायचं आहे, त्याचं रिप्लाय आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. आणखीन काही महत्त्वाच्या अपडेट्स येत आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहा, नियुक्ती संदर्भात आता पुणे परिमंडळ या विभागाचा आलेला आहे नियुक्ती संदर्भातचे आदेश. आता जे अपडेट आलेली आहे ती पहा. दीपक उर्मिल शिव कपूर IAS अधिकारी आहेत. हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ॲडिशनल चीफ सेक्रेटरी इरिगेशन अँड वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट यांच्याकडे आहे. यांच्याकडून अपडेट आलेली आहे. पहा, ट्विटरद्वारे Xद्वारे फिनिश्ड अपॉइंटमेंट ऑर्डर शेड्यूल ऑफ कोकण झोन संदर्भात आहे. ऑल कोकण झोन अपॉइंटमेंट ऑर्डर विल बी इश्यूड टुमारो म्हणजे उद्या या ठिकाणी 12 ऑगस्ट रोजी अपॉइंटमेंट लेटर किंवा जॉईनिंग संदर्भात आदेश जे आहे ते कोकण परिमंडळाचे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत अशी माहिती या ठिकाणी या अधिकारीमार्फत देण्यात आलेली आहे. ठीक आहे. सो महत्त्वाचं म्हणजे काय, जे काही अपडेट येत आहेत नियुक्ती संदर्भात ते हळूहळू आता सर्वच पदांकरिता येणार आहेत किंवा यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा, या ठिकाणी जस्ट नाऊ फिनिश्ड रिव्ह्यू candidate order for Nagpur and Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar, both these division will issue appointment order to candidate by 13th of the August. Okay, within 48 hours फ्रॉम नाऊ. ओके, सो छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर परिमंडळाची देखील या ठिकाणी अपडेट येणार आहे. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो ही अपडेट आलेली आहे नियुक्ती संदर्भात. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की कॉमेंट्स करून सांगायचं आहे. माहिती जर समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि नवीन चॅनल जर तुम्ही पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. ठीक आहे. सो मी जी काही अपडेट येत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.